आमचा प्लॅन तो अचानकच ठरलेला आहे. जे झाली पेटपूजा, मी त्याला म्हणलं इथं थांबूयात आपण. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे आतिक दादाच्या घरातून. मी काल कोल्हापूरला आलेलो होतो आणि ज्यावेळेस पण मी कोल्हापूरला येतोय त्यावेळेस मी आतिक दादाकडे येतोय स्टे करायला, कारण आपल्या घरासारखं घर आहे त्याच्यामुळं मी जास्त ताण घेत नाही आणि बाहेर कुठे थांबत पण नाही. आम्ही आल्या जे तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं का की इथली बिर्याणी वगैरे खूप भारी भेटते, तर आम्ही आले तिथं जाऊन वगैरे जेवण करून घेतलेलं आहे. मस्त बिर्याणी आहे. तर मित्रांनो, आत्ता वाजलेत सकाळचे किती वाजलेत, 10 वाजायलेत आणि मला पेपरला जायचंय साधारण 1 वाजता, 1 ते 1.5 वाजता मी रिपोर्ट करणार आहे. तर बघूयात आता आतिक दादा ज्यावेळेस मला सोडतील त्यावेळेस मी तिथं पोहोचेल. तर आतिक दादा तर काही आले नाहीत अजून इकडं, कारण ते तिकडं काकाच्या घरी होते, तर मला तिकडंच बोलवले आणि आता मी तिकडंच निघालोय. तर मग आजची एक्झाम झाल्याच्या नंतर मला जायचं आहे चंदगडला. तिथं आमचा क्लासमेट आहे आणि तो माझा रूममेट पण आहे. तर आम्ही तिथं त्याच्या घरी तिघंजण आणखीन जाणार आहे, दुसरे तिघंजण, मी, निखिल आणि सौरभ. आणि आमचा प्लॅन तो अचानकच ठरलेला आहे त्याच्याकडे जायचा. आम्ही 1-2 वर्ष झालं तिकडं गेलतो. मला वाटतं 1-1.5 वर्ष झालं असेल. तर मग वातावरण चांगलं आहे तिकडं, आंबोली धबधबा त्याच्या गावापासून जवळ आहे. तर मग आता तिकडे जायचं आहे. मग आजचा इथली एक्झाम झाली की मग रात्री लगेच बसनं जाणार, ज्यावेळेस निखिल येईल त्यावेळेस. मग हे बॅग वगैरे झालेली तयार. तर मी पोहोचले आता आतिक दादाच्या काकांच्या घरी. या आतिक दादाच्या काकांचं घर आणि हे आहेत श्री 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 आतिक दादा, ज्यांच्या घरी मी होतो मगाशी. ते काही आले नाही तिकडे, मग मी तिकडे आलो. आणि मग इथून आता आम्ही बाहेर जाणार आहेत, बाहेर काहीतरी पेटपूजा, तिथून मग एक्झाम सेंटर. आणि हो, दीदी जे आहेत ते बाईक रायडर आहेत, म्हणजे जे लडाख वगैरे जात नाहीत का तसे, हिमालय घेऊन, हिमालय बाईक घेऊन. तर मग तसे ते जातात हमेशा ट्रिपवर. त्याच्यासाठी त्यांनी ही बुलेट घेतली होती आणि एकट्याच सोलो ट्रॅव्हल करतात त्या, एकट्याच फिरतात, तिकडे जातील तिकडे एकट्याच. भारी. ही आहे आतिक दादांची गाडी. यो पाठीमागं ठेवू. आणि माझे पण ठेवतो लगेच. एका साईडला ठेव, म्हणजे नंतर तेजू आली तरी ते जास्त हे करावं लागेल. आणि आम्हाला अजून एका मेंबरला भेटायचंय, तेजूला, जर आली तर. क्या रे, दीदी का म्हणाले? चलो ऑल द बेस्ट म्हणून. हो हो. दीदी ऑल दी बेस्ट बोलायला, सॉरी ऑल दी बेस्ट बोलायला. जस्ट हॅवी ड्रायव्हर थिंग्स. आधी दादा मी एक्झाम सेंटर बघून ठेवले, त्याच्यामुळे ते काही आता आम्हाला बघायची गरज नाही. वाडा मिसळ कोल्हापूर. तर आम्ही आलो तिथलं प्रसिद्ध वाडा मिसळ इथं. आलाय कुठे वाडा मिसळ. वाड्याला आला ना, त्यांना इकडे उतरू द्या, गाडी खाली आडव्या रोडला डाव्या त्याला झाडाखाली पार्क करा, वर काम चालू आहे. मला पण उतरणारच का? सोबत यायचंय मला पण. वाड्याला गर्दी आहे भरपूर. कोल्हापुरी वाडा मिसळ असं नाव आहे त्याचं. प्रसिद्धी काही त्यांनी चांगली प्रसिद्ध आहे. त्यांनी सेटअप वगैरे छान केलं आहे, सोशल मीडियावरती चांगलं हे केलं आहे. हा, दिसायला तर भारी दिसायले. आणि एवढं चालत आहे सेटअप भारी आहे त्यांचा. हा, मिसळसाठी एवढं चालत आहे. गाडी लावायची आम्ही इतक्या लांब आलोत बाहेर. तिथे गावरान मिसळचं दुसरं बोर्ड आहे. इकडं आलात की आता इकडं गावरान मिसळ आहे पुढं. सगळ्यांनी असंच लावलं तिकडं. आणि हॉटेलच्या जवळ स्पेस नव्हता तर त्यांनी पुढं पाठवले. मिसळसाठी गर्दी सगळी. पार्किंगच्या शोधात इतक्या बाहेर आलो की आता आम्ही हॉटेलच चेंज केलाय.
आता आलं तर आम्ही गावरान मिसळवर, कारण त्या हॉटेलपाशी हेच नव्हते, पार्किंगची जागाच नव्हती. तर मग आता आम्ही बाहेरच आलो तिकडे. कुठं पण बसूयात काय त्याला. अरे बापरे, मध्ये तर मस्त दिसायले. एकदम खेडेगावात असते तसं हॉटेल बनवलेलं आहे, आणि लाइटिंग पण भारी आहे यांची. डेकोरेट करायला कमी नाही केलं काहीच, आहे ना. मी कॉलेजला होतो तोपर्यंत इकडे तर काही आलेलं नाही. आम्ही बरेच हॉटेल वगैरे फिरलात, हॉटेल कॅफे वगैरे, आधी दादा तेजू ते सगळ्यांसोबत, पण असलो इथे नाही बघितला, ते पहिल्यांदाच आलो इथं. तर बघा तिथली टेस्ट कशी लागते बघा. आधी दादांना एक ठिकाणी घेऊन गेलते, आमच्या जिथं कोर्ट आहे, कोर्टाच्या पाठीमागं कुठेतरी होता, तर तिथली पण चव नंबर 1 होती. तिथले अमिताभ बच्चन आणि बरेच काय सेलिब्रिटी होते, जे येऊन गेलते मिसळ खाऊन वगैरे, तर तिथली पण भारी होती. आज इथली बघूयात. छान आहे. चांगली आहे. मस्त. जे झाली पेटपूजा, पायरी लयच मोठी होती, तर पेटपूजा झाली आणि आता आम्ही जाणार आहेत एक्झाम सेंटरवर. एक्झाम सेंटरला इथून जायला कमी जास्त 15 ते 20 मिनिट लागतील, आणि मग नंतर एक्झामला जाता. हे होता गावरान मिसळ हॉटेल. आतमध्ये पण बघितलं तुम्ही, नंबर 1 आहे. आतमध्ये पूर्ण असं जे गावातलं वातावरण वगैरे राहते तसं बनवलेलं होतं त्यांनी. अच्छा, याच्यात टाकायचं पाणी. तर आम्ही एक्झाम झाल्याच्या नंतर पुन्हा अमृतकडे जाणार आहेत, अमृतच्या गावी. तिकडं पण लय मस्त आहे बघायला वगैरे. पब्लिकमध्ये शूट करायचा हा माझा दुसरा दिवस आहे. थोडंसं अनकम्फर्टेबल तर वाटतंय, पण काहीतरी चालू केलं तर मग त्याचा शेवटच करायला पाहिजे. आता भिवून थांबून काही हे होणार नाही आता. तर आता पोहोचलोय मी इथं एक्झाम सेंटरवर, आणि तिथं आता मला सोडून जाणार आहेत वापस. बाय बाय. आणि आता आपण भेटूयात नंतर एक्झाम झाल्याच्या नंतर. तोपर्यंत बाय बाय. तर आता आमचा जस्ट पेपर संपलाय आणि मी आता निघालोय बस स्टँडकडे. इकडून बघतो काहीतरी भेटेल, नाही तर मग ऑटो रिक्षा काहीतरी करून जायला पाहिजे. तिथं बस स्टँड पाशी पोहोचलोय, पण निखिल गेलाय महालक्ष्मीला, त्याच्यामुळे आता मी इथंच थांबणार आहे. आणि तो आले की मग आम्ही पण निघणार चंदगडला 6 वाजता बस आहे, तो भेटेल आम्हाला ती. महाशय आलेत आता. आम्ही साधारण 11 वाजता पोहोचलो आता इथं बस स्टँडवर, आणि आता आमचा मित्र येतोय आम्हाला घ्यायला. आणि इतकं थंड वातावरण आहे की आल्यापासून येईपर्यंत सर्दी झाली. आता मी तुम्हाला सकाळी दाखवतोय त्याला वातावरण. ह्याच्या अगोदर मी एकदा आलेलो इथं, आणि वातावरण इतकं नंबर 1 आहे इथलं. आल्याच्या नंतर परत येण्याचा मन करते असं वातावरण आहे. आल्याच्या नंतर तुम्हाला आता उद्या सकाळी दाखवतो. आणि आता आम्ही जाणार आहेत मित्राच्या रूमवर. हे आलेत आमचे मित्र घ्यायला आम्हाला. हे इकडून आलेत, हे इकडं म्हणते इकडून जायचंय बाहेर कुठं, तिकडं कोरडे. तिघ जण आलेत. ये पास. अरे बॉडीगार्ड येऊन आलाय ते, दोघायला कोणी पकडलंस. काय चाललंय भाई? अरे बाई, चला चला. असं आम्ही भेटलो होतो ते एकदा. काय चाललंय भाई? अरे काय माहिती त्यांनी. अरे मी त्याला म्हणलं इथं थांबूयात आपण, आणि हे शहाणा म्हणलं तिकडे जायचं, कोर्टाच्या समोर जायचंय. चल म्हणलं मग. बघितलंय मी, बघितलंय.
आम्हाला माहिती आहे दोघायला पण तू म्हटला नाही तिकडे जायचं. मी त्याला म्हणालोय थांबूयात थांबूयात, नाही जायचंय तिकडं कटला शॉर्टकट आला इकडं कुठं रूम आहे? शॉर्टकट आहे का? त्याने ते बॅगेला आणला होता, आता डॉक्टर लावलाय. चला 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 काय नाही. तर मित्रांनो तुम्ही आमचा ब्लॉग शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला खरी मजा आता उद्या दाखवणार आम्ही, खरं ॲडव्हेंचर उद्या आहे. तर याच्या पुढचा एक ब्लॉग बघा आणि आजचा ब्लॉग इथंच संपवायचा. बाय. येस. विल मीट टुमॉरो. हा चला बाय बाय.